मध्ये पाहायला मिळतो, तो क्रिकेट आमच्या स्वप्नामध्ये पाहायला मिळतो. असा क्रिकेटचा विलोभनीय खेळ आणि विलोभनीय ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ग्रामसवंड नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. चला विनंती असेल सामन्याला करायची सुरुवात. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला संघ आहे शिवतेज क्रिकेट संघ नावे, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो होम साइड ठुणे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकर एंड वरती यश, नॉन स्ट्रायकर एंड वरती आदित्य. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांची मोर या फटक्यावरती. पहिल्या चेंडूवरती बॉल सीमा पार. चेंडूवरती 4 धाब्यांची मोर फटक्यावरती होती. बॅट्समन आपण पाहतो यशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असा पवित्र आजमावला जातो आणि त्या परिस्थितीमध्ये बॉल सीमा पार. त्यानंतर षटकार पाहायला मिळतो. आयुष्याचं पटल किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, कष्ट जे मात्र करावे लागतात आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील तुमच्याशिवाय दुसरीकडे जाता येत नाही. प्रामाणिक कष्ट आणि त्यासोबत प्रयत्नांची पराकाष्ठा जर तुम्ही आयुष्याच्या पटलावरती किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती कराल तर यश तुम्हाला नक्की मिळेल, यात काही शंका नसेल. इथे कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अनऑर्थोडॉक्स पोझिशनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय. थर्ड मॅनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांची मोहर. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा शिवतेज चषक ब्रँडेड चौका. आहे तुम्ही प्रयत्न नाही केले तरी तुम्हाला मिळेल आणि आयुष्याच्या पटलावरती जे तुमच्या नशिबामध्ये नाहीये तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला ते मिळणार नाही. अगदी तेच पाहायला मिळालं. नशीब इथे यश होतं आणि त्याला 4 धाब्यांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. वाईट बॉल देखील आला. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुन्हा नशीब पाहायला मिळतोय. वाईट +4 लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा पंजा ओपन होतोय. नावे स्वागतम. याच दरम्यान जगदीशदादा इंदुराव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नावे गावातील प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय जगदीशदादांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. यावेळेस देखील फटका चांगला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. मिड विकेटला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन लागतोय. पहिला झटका 20 या आकड्यावरती. याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सरपंच साहेब सन्माननीय जगदीशदादा हिंदूराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अभिजित बॉलिंग मार्क वरती होतोय ते बॅटिंग मार्क वरती होतोय तयार.
यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतो, इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय, आउटफील्ड स्लो आहे मात्र सीमारेषा पलीकडे, आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचं बाज विकेट समाप्त. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये, जाऊन पोचली आहे सध्याच्या स्थितीला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. असफलता मिळाली कुठेतरी ओम साई टुने संघाला, परंतु सांगेल फक्त इतकंच की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम, और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी आणि मेहनत इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या ओम साई ठुने संघाला दाखवावे लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. आज जर हरला तर पुढचा 1 वर्ष 52 आठवडे 12 महिने 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. इथे देखील आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केलेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जो मात्र नो बॉल असेल, फुकट ते पौष्टिक, अगदी त्याप्रमाणे एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. अगदी म्हटलं जातं पैसे येणं गरजेचे आहेत, मग ते कॅश नाही येऊ देत, गुगल पे नाही येऊ देत, किंवा जीपे नाही येऊ देत. अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती धावा येणं गरजेचं आहे, मग ते अतिरिक्त स्वरूपात येऊ देत, किंवा बॅट कट नाही येऊ देत. फ्री हिटचा चेंडू असेल, फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती या पाहणं महत्वाचं असेल. फ्री हिटचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय, थोडेसे शफल झाले होते, रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी म्हटलं तर अतिशय रेअर आणि तितकीच घातक अशी कॉम्बिडिटी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आदित्यचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडू दोन्ही डॉट बॉल पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला अभिजित ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलेला पाहायला मिळतोय. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल, हुक केलाय आणि त्यानंतर हवाई सफर करणारा बॉल सीमा पार, हुकचा देखना स्ट्रोक. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार, शिवतेज चषक ब्रँडेड षटकार. एकंदरीत 31 धावा धावफलकावरती. चला जास्त अवधी घेऊ नका ओम साई टुने टीम, आपण जास्त अवधी घ्यायचं नाहीये, लवकरात लवकर सामना जो मात्र सुरू करायचा आहे. खूप जास्त अवधी आपल्या माध्यमातून घेतला जातोय, त्यामुळे रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ओम साई ठुने विपक्ष शिवतेज क्रिकेट संघ नावे अशी पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने जर पाहायला गेलं तर फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यायचे, बघायचे, तोडाफोड, अर्थातच चौकार षटकार मारायचे अशी कामगिरी सातत्याने फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमा पार, रन मिलेंगे 4, तभी तो नावे टीम का होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार, धावा 4.
पाहायला मिळतोय चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलीये 35 या आकड्यावर. यावेळेस देखील फटका पुन्हा एकदा चांगला इनसाइड आउट ओटीटी ओव्हर द टॉप मारलेला स्ट्रोक आणि त्यानंतर बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोण अलग दृष्टिकोन तो धावा येणं गरजेचं आणि धावा येत असताना पाहायला मिळतील एका टप्प्यावरती येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. उपस्थिती पाहायला मिळते जे की ऍज अ कॉमेंटेटर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं. इथे फटका अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. याआधी दोन ऑफ साइडला आणि यावेळेस ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवतेज चषक ब्रँडेड षटकार. तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असा पवित्र आजमावला जातोय. होम ग्राउंड आणि होम ग्राउंड वरती फायदा नावे संघ उचलतो यात काही शंकाच नाही. यावेळेस देखील फटका चांगला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करेल त्यांच्या आवाक्याचे दूर. बॉल सीमा पार तोच रिझन आणि तोच रिझल्ट येतोय हा षटकार. एक आदित्य आणि अभिजितच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय अभिजित जो मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती होता त्याच्या माध्यमातून एक चौकार आला होता. त्यानंतर पूर्ण दुसऱ्या षटकामध्ये तो नॉन स्ट्रायकर एंड वरती. तर दुसऱ्या बाजूला 7 चेंडूंमध्ये 26 धावांची अतिशय पारी आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि परेश बॉडी क्लब मुरबाडचे सर्वेसर्वा परेश इंदुराव साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आदित्यसाठी आलेला आहे. या गोष्टीची नोंद आदित्यने करणं हे मात्र गरजेचं आहे. 2 षटकांची समाप्ती 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅकफुट वरती पाहायला मिळते होम साइड ठुणे संघ. पात्र म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, अरे मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा कुठेतरी दाखवण्यात येतोय ओम साई ठुणे संघाच्या माध्यमातून टिलक वरती. आणि त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे पाहणं महत्वाचं असेल. कारण म्हटलं जातं जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवणं ही सोपी गोष्ट आहे, मात्र स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती परस्पर चांगल्या रीतीने पार पाडणं हे खूप अवघड गोष्ट आहे. प्रेशर मध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. तर तुम्ही आम्ही माणसं आहोत. इथे चांगली कामगिरी अशी मात्र प्रेशर मध्ये करणं गरजेचं आहे. यावेळेस अभिजितचा फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागतीये. आउटफील्ड स्लो आहे. फिल्डिंग अप्रतिम होतीये परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेची मोर या फटक्यावरती येतोय आज चौकार. सकाळच्या सत्रापासून माझ्यासोबत चर्चा करत होते. सांगत होते की रात्री आम्हाला खूप जास्त अवधी लागला. इथे थांबलो होतो. त्यानंतर सकाळी देखील लवकर आलो होतो आणि त्यामुळे कदाचित खाल्लं पिल्लं नसेल आणि त्याचमुळे धावेंची भूक त्यांची मैदानाच्या आतमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत होती. मात्र एस्टनचा वेग घेणारा चेंडू फर्निचर दिसतोय. क्लीन बोल्ड 55 वरती लागतोय. हा दुसरा झटका अभिजितला परतायला लागते माघारी. इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 8 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना अभिजित back to the pavilion.
याच दरम्यान जर पाहायला गेलं तर आमचे जवळचे मित्र आणि टिंबुर्ली गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय निलेश चौधरी यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून ते देखील ही क्रीडा स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. नवीन फलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळेल. 55 वरती 2 गडी अशी मात्र बाद होत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत फटकेबाजी चांगली होती. टिलक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या टिलक वरती प्रति अल्ला चढवला गेला होता. पहिल्या षटकामध्ये 24 धावा एकवटल्या होत्या. त्याच टिलक वरती विश्वास दाखवण्यात येतोय ओमसाई ठुणे या संघाच्या माध्यमातून. परिस्थितीनुसार तुम्हाला बदलणं गरजेचं आहे, अन्यथा अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये तुम्ही नोकिया व्हाल. परिस्थिती इथे पाहायला मिळते थोडीशी विकट आहे ठुणे संघाची. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. इथे वाईड बॉल येतो. दुष्काळात 13वा महिना अगदी त्याप्रमाणे आधीच धावा जास्त आहेत, त्यामध्ये अतिरिक्त धावा ज्या मात्र ऍड होत असताना पाहायला मिळतील. अब तक 56 अर्थातच 56 धावा धावफलकावरती. यावेळी जर पाहायला गेलं तर सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. शॉट मध्ये कव्हर पॉइंट होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 57 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. याच दरम्यान दिनेश घरत साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल या दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये होता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. ॲज अ ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील संदीप घायास, त्यासोबतच रोनक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. टेनकी क्लाउडची संपूर्ण टीम इन ऍक्शन मध्ये बॅटची कडा लागती. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. 3 क्षेत्ररक्षक आले होते. जजमेंट खरा पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष इथे केला जातोय आणि कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 59 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 59 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या चांगली आपल्याला पाहायला मिळते. आदित्यचं नामोल्लेख होणं गरजेचं आहे, कारण पहिल्या आय थिंक दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य आला आणि त्यानंतर आदित्यच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकार 2 चौकार मारले. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलं जाते पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू निघून चाललाय. काव कॉर्नरला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. युतेज क्रिकेट संघ नावे या संघाचं. इथे आपण पाहतोय सर वाईड बॉल येतोय. वाईडच्या मदतीने टीमची टोटल 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे,
कहता है परिंदा अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पुरा आसमान बाकी आहे. अगदी जर चॅम्पियन बनायचं असेल तर तुमच्या माध्यमातून कामगिरी देखील तशी होणी गरजेची आहे. कारण म्हटलं जातं जे झालं याला महत्त्व न देता जे होणार आहे ते मात्र महत्त्वाचं आहे. आधी काय झालं याला जर तुम्ही या ठेवाल तर तुम्ही पुढे देखील चांगली कामगिरी करू शकणार नाहीत. आणि म्हणूनच जे झालं यापेक्षा जे होणार आहे आणि माझ्या माध्यमातून मी कशी कामगिरी करेल, माझ्या माध्यमातून मी संघाला कसा पुढे नेईल, संघाचा तारणहार कसा बनेल यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 67 67 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय डाऊन दी बॉल. उमेश येतोय, कॅच कंप्लीट होतीये. हाताची उंची ओपन केली आणि त्यामध्ये समावून घेतलंय चेंडूला. फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय. बॅटिंग करणाऱ्या शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाला फलंदाज बदलामध्ये मान्यवरांशी मांदी आपल्याला पाहायला मिळते. जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये एक गोष्ट सांगतो. मी आणि माझा भाऊ आम्ही जुडू आहेत, त्यामुळे काही लोक माझ्या भावाला ओळखतात, ते येतात आणि म्हणतात की तू ओळख दाखवत नाहीये. मात्र आम्ही दोघं जुडू आहेत, त्यामुळे आमचा आवाज देखील सेम आहे, शैली देखील सेम आहे समालोचनाची. त्यामुळे कधी कधी काय होतो कोणाशी ओळख नसते. सो त्यासाठी दिलगिरी असेल. इथे आपण पाहतोय चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 68 68 या आकड्यावरती. सातत्याने विभागाचा विचार केला तर अनेक नवीन नवीन खेळाडू विषय मात्र या विभागाने दिलेले आहेत. नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. संपूर्ण मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे ज्यांच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी नवीन नवीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस सुख करायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल यायचा प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, त्याच्या आवाक्याच्या दूर. बॉल चाललाय सीमा पार. एका टप्प्यावरती स्क्वेअर लेगला क्लिअर करत येतोय हा चौकार. एका बाजूने रेग्युलर इंटरवल वरती विकेट पडतात, दुसऱ्या बाजूला आदित्यच्या बॅट मधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः देखील स्टेटमेंट देतोय की जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला डेरता और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर आदित्य नाम का शेर था. मैदानामध्ये वाघासारखी बॅटिंग आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले दोन चेंडू डॉट आले होते, परंतु त्यानंतर चौकार षटकार चौकार आणि षटकार त्याची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 षटकांनंतर दिला जाईल. यानंतर सर्वच मॅचेस मध्ये या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मात्र मॅच बॉल आलाय, त्यामुळे मॅच बॉल सोबत आपण कंटिन्यू करतोय. 72 धावा जजमेंट खरा पाहायला मिळतोय. कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली 74 74 धावेंवरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. आदित्य इंडिव्हिज्युअल 40 धावसंख्येवरती खेळतोय. पाहायला मिळतोय दोन्ही टीमचे 12th मॅन इथे आहेत आणि त्याचमुळे त्यांच्या समोर जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये 76 धावा.
धाव फलकावरती पाहायला मिळतील. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. ते देखील फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांची मोहर. बॉल सीमा पार. षटकार. पाहायला मिळेल. चौथं 4 षटकांची समाप्ती. 82 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती तिला त्याच प्रकारे कन्सॉलिडेट करत असताना मोठा टार्गेट असो मात्र मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला शिवतेज क्रिकेट संघ नावे. आणि अशा परिस्थितीमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावांवरती सध्याच्या स्थितीला धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल 14 चेंडूंमध्ये 48 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आदित्यचं आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी बॅटिंग मात्र पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला आदित्यच्या माध्यमातून. अभिषेक 1 चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अँकर रोल सध्याच्या स्थितीला निभावतोय. बॉलिंग मार्क वरती भावेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार होतात. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता क्लेवर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आदित्य ज्याची बॅट तापलेली अशा वेळेला काय केलं पाहिजे तर कुठेतरी सिंगल डबल काढली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवरती आदित्य राहील. मोठे फटके खेळ तो देखील आणि त्यानंतर धावसंख्या पुढे जाईल. मात्र यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कडे 4 धावांची मोर या फटक्यावरती होती. येतोय हा चौकार. 86 86 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. फलंदाज मॅच 90 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. जो खेळाडू येतोय मोठे फटके मारतोय. मोठे फटके मारतोय. एका बाजूनी अगदी ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मिरचीची दुरी. दुसऱ्या बाजूने चक्की जा अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी पाहायला मिळते. इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस देखील केली तरी हरकत नाहीये अभिषेकनी. कारण आदित्य इंडिव्हिज्युअल 48 वरती खेळतोय. पूर्ण प्रकारे नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. एक शायरी है ती म्हणजे अशी आहे की हम अमीर थे मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करते रहे लेकिन घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. जो खेळाडू चांगला खेळतोय तो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता. मात्र यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय अभिषेकच्या बॅट मधून. षटकार. एका चेंडूचं काही शिल्लक. चौकार येईल का? षटकार येईल का? 100 धावा होतील का? पाहणं महत्वाचं. एक धाव झाली एक कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि 5 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळाला 98 धावा आणि 99 धावांचा टार्गेट पाहायला मिळेल. अभिषेक आणि आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर टाळायला मित्रांनो हरकत नाहीये. स्वतः स्टेटमेंट देतोय की ख्वाहिशों का मैं कह दूं मुझे हकीकत सदा देती है और आसान चीजों का मुझे शौक नहीं क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बड़ा मजा देती है.
काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य असेल, अभिषेक असेल, अभिजित देखील असेल आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आशिष आणि यश सर्वांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 98 धावा धावफलकावरती 99 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट जी मात्र करण्यात येतोय. तर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. अतिथी देवोभव, पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याची मात्र आपली परंपरा आणि ती परंपरा संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी जपती. विनंती असेल सन्माननीय निलेशी यशवंतराव साहेबांना आपण आपले शुभ हस्ते उद्योजक, समाजसेवक, प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख असे सरपंच साहेब सन्माननीय जगदीशजी हिंदूराव साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र करायचं. विनंती असेल जगदीशदादा हिंदूराव साहेबांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र स्वीकारायचा. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व सातत्याने जर पाहायला गेलं तर दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख असे जगदीशजी हिंदूराव साहेब आणि त्यांचा आपण करतोय शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आपल्या माणसाचा आपलेपणाने हक्काने केलेला शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. विनंती असेल निलेशी यशवंतराव साहेबांना आपण आपले शुभ हस्ते जगदीशदादा हिंदूराव साहेबांचं जो मात्र शुभ सन्मान करायचे. मायेशी आपुलकीची उबदार दमदार शाल, त्यासोबतच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मुमेंटो देऊन आपण दादांचं शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. जगदीशदादा हिंदूराव जे की सरपंच साहेब आहेत त्यांचे देखील शुभ सन्मान इथे आपण करतोय. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, कर्तृत्व, नेतृत्व यांचं संगम असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जगदीशदादा हिंदूराव, त्यांचं आपण करतोय शुभ सन्मान. प्रांजल एकनाथ हिंदूराव शिंदे यांच्या माध्यमातून आदित्यसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दिनकर अण्णांचं देखील शुभ सन्मान करणार आहोत. आपल्या माणसाचा आपलेपणाने केलेला शुभ सन्मान जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून. हा शुभ सन्मान जो मात्र दिनकर अण्णांचं केलं जात आहे त्यांचं देखील करूया. या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. 98 धाव धावफलकावरती 99 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 99 धावा चेज होतील की 99 धावा डिफेंड होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी तर याच गावातील एक अप्रतिम असे उद्योजक, समाजसेवक, एक अप्रतिम असे कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख असे रामदासजी शिंदे सर जे मात्र आपण त्यांच्या माध्यमातून खेळाचं पुढील सत्र जे मात्र ऐकणार आहोत. विनंती असेल रामदासजी शिंदे साहेबांना आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. तर आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत दिनेशजी गरज साहेबांचा. विनंती असेल सन्माननीय जगदीशजी हिंदूराव साहेबांना आपण आपले शुभ हस्ते दिनेशदादा गरज साहेबांचा शुभ सन्मान करायचं. ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर आय थिंक मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत दिनेशदादांचा आपण शुभ सन्मान जो मात्र करतोय. येस, आंबेगावकर चषक एक अप्रतिम असं आयोजन होतं तो देखील काही दिवसांआधीच आपल्याला पाहायला मिळाला होता. ओ टू कॉम्बॉक्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील रामदासजी शिंदे सर. हॅलो, धन्यवाद. अगदी मधाळ आवाज ऐकला आणि त्यानंतर मला आठवण झाली ओमकार शेट्टे यांच्या आवाजाची आणि मी मागे कॉम्बॉक्सच्या मागे विचारलं सुद्धा. पहिला चेंडू आशिष यांचा.
आउटसाइड दी ऑप्शन असा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, केवळ एका धाब्यावर समाधान मानवते. अतिशय चुस्त आणि मस्त अशी फिल्डिंगचा इथे नजारा आपल्याला इथे पाहायला मिळाला. मला ज्यांनी संधी दिली ते आमचे ग्रामस्थ मंडळ नावे, तसंच दोन्ही कॉमेंटेटर, अगदी नावाजलेले बिग बॅश सारख्या स्पर्धांमध्ये त्यांनी समालोचन केलेले असे कॉमेंटेटर असताना मी इथे बसणं मला योग्य वाटत नव्हतं. परंतु एक आग्रह होता, विनंती होती, आणि त्या विनंतीला मान देऊन मी इथे बसतोय. पाहत राहा तुम्ही शिवतेज चषक 2025. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया तिथे फील्ड होतोय का. थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्याचं त्यांना एक परिणाम म्हणून 2 धावा इथे वसूल केल्या फलंदाजाने. पुन्हा एकदा धावसंख्या इथे, धावसंख्येमध्ये इथे भर पडते. धावसंख्या होती 3 बिनबाद 3. अतिशय नावाजलेला असा ठुण्याचा संघ, त्याच ताकदीचा शिवतेज नावे संघ. बघूया दोघांमध्ये काटेकी टक्कर होते का. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने कटवलेला चेंडू. बघूया अभि तिथे फिल्डर आहेत. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं तिथे. केवळ एका धाब्यावर समाधान मानावं लागतंय आणि अभिसाठी नक्की टाळ्या झाल्या पाहिजे त्या फिल्डिंगसाठी. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा इथे नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुधीर, जे मात्र 40+ टीममध्ये ते कर्णधार म्हणून असतात आणि आता अगदी 25 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा इथे खेळत आहेत. पुढील चेंडू आशिष यांचा. पुन्हा एकदा लॉंग आउटसाइड ऑप्शन चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु यश काय आलं नाही आणि इस प्रकार से बिंदी गेंद फेकी गई. निर्धाव चेंडूची ती सांगत झाली आहे. धावफलक मात्र अजून स्थिरावलेला. धावसंख्या आहे ती 4 धावसंख्या, बिनबाद 4. पुढील चेंडू आशिष यांचा, जर्सी नंबर 18 सामना करतील. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही पाहत राहा. रणांचा थरार, तुंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा, संभाजीनगरच्या माथ्यावर डावलानं भगवा फडकवणारा एकमेव आखाडा म्हणजेच ग्रामस्थ मंडळ व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर आले, खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंगॉनच्या दिशेने जातो. तिथे मात्र अभि असताना अभि नाही तो कुछ नाही, कुछ रन लेने का मौका ही नहीं दिया अभि ने. आणि अशा प्रकारे एका धाव्याने धावफलक इथे मात्र पुढे सरकतो. धाव संख्या होतीये 5 बिनबाद 5. अतिशय नावाजलेला संघ ठुणे संघ. अगदी नावाजलेल्या जर्सी नंबर्स आहेत त्यांचे. 45 नंबर आय थिंक रोहित शर्मा जर्सी नंबर 18 आहेत. आता स्ट्राईक एंडला आहेत. विराट कोहलीचा, ऑब्वियसली विराट कोहलीला कोणी ओळखत नाही आणि रोहित शर्माला कोण ओळखत नाही असं नाहीये. क्रिकेटमध्ये त्यांनी फार पराकाष्ठा केलेली आहे आणि आपलं जीवन एक क्रिकेटला समर्पित केलेलं आहे. आपलं वैयक्तिक पहिलं संघाटी दुसरं षटक घेऊन येतोय तुषार. या शिवतेज चषकाच्या निमित्ताने मला एक स्लोगन बोलण्यासाठी विनंती झाली होती आणि त्यासाठी कदाचित मी बसलो आहे. अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमंत श्री 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 बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आणि खरंच आज त्यांना एक आदरांजली वाहिली जाते या शिवतेज चषकाच्या निमित्ताने. चला जाऊया सामन्याच्या दिशेने. पाहत राहा शिवतेज चषक 2025, रणांचा थरार, तुंबळ युद्ध. अगदी स्लॉग चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, बीट झाले, बॉल काही समजला नाही. लेग बिफोरची अपील सुद्धा झाली, परंतु अपील मात्र फेटाळण्यात आली पंचांकडून. यश, जे मात्र वैयक्तिक पहिलं संघाटी दुसरं षटक घेऊन येत आहे ते यश. फुल्लेंचा चेंडू होता, चेंडू कटवण्याचा प्रयत्न होता, जोरदारी ते चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे.
आणि केवळ एका धावेवर इथे समाधान मानवत आहे. तुषार यांच्याकडनं सुंदर असे फलंदाजीचं क्षेत्ररक्षणाचं इथे प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तुषार वेल डन, कीप इट अप. तसेच आवी आणि जेसी नंबर 18 यांना सुद्धा सांगणं आहे की आपण सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करायचा आहे. जरी धावांचा डोंगर असला तरी पण आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं रगडता वाळूचे तेलही गळे असे म्हटलं जात आहे. फुलल्यांचा चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, तिथे मात्र फील्ड होतोय. दरम्यान फील्ड झालेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल. इफ एनी डाऊट डबल आस्क. केवळ 2 धावेवर इथे समाधान मानावं लागतंय आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जात आहे. तसंच या दोघांनी एकमेकाला मदत केली आणि अशा प्रकारे इथे 2 धावा वाचवण्याचा इथे प्रयत्न केला. पुढील चेंडू यश यांचा आणि यावेळेस मात्र बॅकफुटवर आलाय. खेळले काव कॉर्नर रिजन मध्ये, चेंडू जातोय अभय यांच्याकडे आणि अभय यांनी सुंदर अशी फिल्डिंग इथे केलेली आहे. केवळ एका धाब्यावर इथे समाधान मानवत आहे. आता मात्र तिलक, स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. हे कोणाचं वाक्य असेल हे तुम्हा आम्हाला सांगायला नको. लोकमान्य टिळक, आणि तिलक यांचं नाव ऐकलं की खरंच लोकमान्य टिळकांची आठवण होते. पुढील चेंडू यश यांचा पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. झेल होतोय का? झेल कठीण असा झेल नव्हता, सोपा असा झेल अगदी सोपा करून घेतला सुधीर यांनी आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय तिलक यांच्या रूपाने. करताना मात्र आपली ससे ओलपोट होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. धैर्याने सामोरं जायचं आहे आणि यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इथे जातोय फाईन लेगच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र इथे यशस्वीरित्या इथे पूर्ण करण्यात यश मिळतंय. आदित्य यांनी जी बॅटिंग केली होती या पहिल्या सेशनमध्ये, तर आदित्य यास उपसरपंच श्री शशांक सुधाकर हिंदूराव याचकडून 200 रुपयांचं इथं बक्षीस आलेलं आहे. मॅच संपल्याच्या नंतर आपलं बक्षीस घेऊन जात आहे. तसेच श्री प्रांजल एकनाथ शिंदे याचकडून सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. खरंच टाळ्या आणि बक्षिसं मागून मिळत नाही, ते काही खोटं नाही आहे. आणि बघूया इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक इथे हल्लेला आहे. धावफलक जातोय. धावसंख्या होते 1 बाद 11. तर धावसंख्येत तिथे भर पडते.
एक तुम्हाला विनंती आहे, सर्वांनी ऐकायचं आहे. दुसऱ्या फेरीचा जो पहिला सामना होईल तो म्हाडस वर्सेस सासने ब्लास्टर यांच्याकडनं होईल. धन्यवाद सर. मी सुनील शेळके सर यांना विनंती करतो. पुन्हा एकदा इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. झेल मात्र झाला नाही. केवळ इथे एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. बघा, आजच्या दिवसाचं शेड्यूल जर आपण बघितलं तर तिसरी मॅच आज आपण पहिली मॅच म्हणून खेळवली होती. काय कारणं होती त्यासाठी, आणि म्हणून पहिला सामना निश्चितच जिंकलेला आहे पाटगाव संघाने, परंतु ते आजच्या लॉट वाईज नियोजित तिसरा सामना खेळणार होते. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे पहिल्या फेरीचा चौथा, त्यांचे विजेते पाटगाव बरोबर खेळतील. याचाच अर्थ म्हाडस आणि त्यांच्या विरुद्ध सासने ब्लास्टर्स असा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हायचं आहे. धावसंख्या होते 19. 99 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र हात समांतर होत आहेत. पंचांचे धावा ज्या अवांतर मिळतील वाईट बॉलच्या रूपाने अवांतर धावसंख्येत इथे भर पडते. पुढच्या सामन्याचा माडेस वर्सेस सासने ब्लास्टर्स. यावेळेस मात्र स्लॉक शॉट SKY टाईप हा फटका खेळलेला आहे. सूर्यकुमार यादव टाईप, आणि धावा मिळतील त्या 4. मी या गावचे प्रथम नागरिक श्री जगदीशजी इंदुराव साहेब यांना विनंती करतोय की आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार म्हाडस आणि सासने ब्लास्टर्स संघाचे कर्णधार. सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना म्हाडस वर्सेस सासने ब्लास्टर्स. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल होतोय. सुंदर असं झेल घेतलाय तो धीरज शितोळे यांनी. उपलब्ध करून दिली त्याबद्दल शतशरुणी राहील. धन्यवाद ग्रामस्थ मंडळ नावे. धन्यवाद शिवते चषक 2025 पाहत राहा. रणांचा थरा तुंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा, छत्रपती संभाजीनगरच्या माथ्यावर डौलाने भगवा पडकवणारा एकमेव आखाडा म्हणजे शिवते चषक 2025. गावचे रहिवासी आहेत, क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, चतुरस्र अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. भजनी बुवा म्हणून सुशिक्षित अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, आणि यापूर्वी त्यांचं समालोचन मी ऐकलेलं आहे. खरं तर त्यामध्ये फार मोठा खंड पडला, आणि म्हणून त्यांना आपसुकच तिकडे आग्रह केला मी की तुमच्या वाणीतून 2-3 षटकं होऊन जाऊ द्या. अत्यंत चांगलं समालोचन आपण ऐकलं. समोर ठेवलेला चेंडू त्यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक समोर येत आहे, चेंडू अडवत आहे, त्यानंतर फेकी होईल. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असलेले आपण बघू शकू. डोंगरा एवढं आव्हान सर करणं तितकं सोपं नसतं. विशेषत्वाने क्रिकेटमध्ये 2 डाव असतात, पहिला डाव आणि दुसरा डाव. प्रथम फलंदाजी करत असताना तुमच्यावर तितका प्रेशर नसतो, आणि प्रथम फलंदाजीमध्ये तुम्हाला जर मोमेंटम मिळाला तर या पद्धतीने धावा धावपलकोर जोडल्या जातात. ज्या पद्धतीने अगोदर जोडल्या होत्या त्या म्हणजेच आयोजक संघाने जवळजवळ 98 धावा त्यांनी जोडल्या होत्या. 99 धावांचं टार्गेट निश्चितच दिलं गेलेलं आहे. परंतु दुसरा डाव हा खूप वेगळा असतो. दुसऱ्या डावामध्ये फार मोठी तफावत असते, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला स्कोर बोर्डचं प्रेशर येऊ शकतं, आणि एकदा स्कोर बोर्डचं प्रेशर आलं की तुम्ही चुका करत असता. न्हावेचे सन्माननीय युवा सरपंच ज्यांनी या स्पर्धेसाठी निश्चितच इकडे अमूल्य वेळ खर्च करत असताना उपस्थिती दिली असे जगदीशजी इंदुराव, त्याचबरोबर रामदास शिंदे या स्पर्धेतून
रजा घेत आहेत आपलं आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. फुलटॉस चेंडू होता, त्यावर अधिकचा मोठा फटका खेळता आला नाही यावेळेस फलंदाजाला. धावफलक पुढे गेलेले एकूण धावांचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचलेले आहेत 26 पर्यंत. हे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते गोलंदाज सागरच्या वतीने. जर्सी नंबर 17 सागर ऑन इज बॉलिंग मार्क. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते, व्ही शेप मध्ये ड्रिल करून दाखवत आहेत. ऑन ड्राईव्ह करण्यापेक्षा जर ऑफ ड्राईव्ह केली असते तर कदाचित चेंडूबाईचा संपर्क आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. एकदा दुधाचं कन्व्हर्जन दह्यामध्ये झालं की पुन्हा एकदा दह्याचं दूध बनवता येत नाही. साधं कॅल्क्युलेशन. क्रिकेटमध्ये एकदा चूक झाली की पुन्हा ती लगेचच दुरुस्त करता येत नाही. त्यातून तुम्ही शिकू शकता, बोध घेऊ शकता, त्यानंतर त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करू शकता. हे सगळं तुमच्या हातामध्ये. परंतु ऑन दॅट सेम बॉल म्हणजे त्याच चेंडूवर तुम्हाला ते करता येत नाही. म्हणजे फलंदाज म्हणून असू द्यात, गोलंदाज म्हणून असू द्यात, क्षेत्ररक्षक म्हणून असू द्यात, एकदा एखाद्या चेंडूची कृती पूर्ण झाली की ती झालीच. 27 पर्यंत गेलेला डाव आहे. या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. सागरच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे कडे कडे खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि 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 पंच इकडे वळतायत. हा चेंडू त्यांच्या वतीने वाईड घोषित केला जाते. या स्पर्धेच्या संधीच्या भेटीसाठी अनेक मान्यवरांचं आगमन झालेलं आपण पाहिलं. या अगोदर आंबेगावकर चषक ही फार मोठी यशस्वी स्पर्धा आपण बघितली. फार दूरवरून मुख्य अतिथी त्या स्पर्धेसाठी जोडलेले आपण पाहिले. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर, त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट क्लब आंबेगावचे आधारस्तंभ दिनेशजी गरज साहेब यांचंही याच दरम्यान आगमन झालेलं आपण पाहिलं. त्यांचे स्वागत करूया. 4 षटकं संपतायत. धावफलक जाऊन पोहोचले ते 28 पर्यंत. 2 गडी बाद आहेत आणि एकूण बनवायचे धावा 99. त्याचमुळे आपण इक्वेशन कडे जाऊया, बघूया आता इक्वेशन, उर्वरित इक्वेशन काय असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. मला असं वाटतं जितक्या बनवल्या त्यापेक्षा खूप जास्त बनवायचे आहेत. 71 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डिसअपॉइंटमेंट बाय ऑल बॅटर. सगळ्या फलंदाजांनी खरं तर निराशाजनक प्रदर्शन केलं, ज्यामध्ये टिळक सारखा मोठा फलंदाज त्याला 6 चेंडू खेळत असताना एकही बाउंड्री इथे खरं तर पेश करता आली नव्हती. धावपलकाचा प्रेशर हा एक वेगळा फॅक्टर आहे. खरं तर तो तुमच्याकडून बऱ्याचदा चुका करून घेत असतो. चुका इन द सेन्स मग तुमच्याकडे फटका खेळण्यासाठी चेंडूची निवड करण्याचं स्वातंत्र्य नसतं. प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असतो. ती तुमची आगतिकता किंवा अपरिहार्यता असते आणि त्यातूनच चुका होतात बऱ्याचदा फलंदाजांच्या वतीने. क्रिकेट हा खेळ परिस्थितीशी निगडीत असतो. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. मला असं वाटतं डावीष्टी सोडून जाणारे चेंडू इथे प्रोड्यूस करत आहेत. ज्या पद्धतीचे इक्वेशन आहे, मला असं वाटतं एक नॉन रेग्युलर बॉलरला इथे गोलंदाजी दिली गेलेली आहे संघ कर्णधार सुधीर यांच्या वतीने. कारण एक्सपेरिमेंट मोड वर खरं तर इथे ठेवलं गेलेलं या गोलंदाजाला यूज करतायत. इन फ्युचर त्याची जर गरज भासली तर त्याचा वापर होऊ शकतो या अंदाजाने. एस्ट्यांच्या मागे आयोजक अपील करतात, परंतु पंच तरी दाद लागून देत नाही. हा चेंडू वाईड आहे. पूर्वीचं क्रिकेट आणि अलीकडचं क्रिकेट हे या अर्थाने बदललेलं आहे. पूर्वी आपण म्हणत होतो की पंच हे विशेषतः त्या आयोजक संघातील असायचे दिनेशजी, आणि त्या वेळेस होणारे प्रसंग आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. परंतु आता तसं नाही आहे. आता पंच प्रोफेशनल आहेत. फार दूरवरून त्यांना तुम्ही बोलवता, डेली वेजेसवर बोलवता आणि त्यात बऱ्याचदा पंचांच्या भूमिकेत उभे असणारे पंच जर तुम्ही बघितले तर ते टेनिस क्रिकेट विश्वातील चांगले खेळाडू सुद्धा राहिलेले असतात. मी या अगोदर कराड प्रीमियर लीग सातारा कव्हर केली होती. तिथे 3 पंच, सादिक राजापूरकर सर, त्याचबरोबर साजिद लाला सर, त्याचबरोबर शाहिद मोमीन, यातून 2 पंच तर अत्यंत नावाजलेले खेळाडू होते. मुंबई परिसरातील डोंगरीचा बादशाह म्हणून साजिद लाला यांना ओळखलं जायचं. सादिक राजापूरकर सर सुद्धा एक फार मोठे टेनिस क्रिकेटर होते. जेपी पॅनलचे जय पवार सर सुद्धा चांगले क्रिकेट खेळलेले आपण पाहिलेले. त्याचमुळे पंच जर आपण म्हटलं की त्यांनीही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगली कारकीर्द व्यतीत केलेली असते. निरंजनजी डावकरे सर यांचाही खरं तर आपण तिथे विचार करू शकतो. अशी अनेक नावं येतील, कोणत्याही एका पॅनलला मर्यादित न राहता. या अगोदर भगवा चषक झाला, तिथे मला असं वाटतं
मुकेश गायकर म्हणून कल्याण ग्रामीण मानिवलीमधून खेळणारा खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला होता. प्रवीण विषय अर्थात भावडे आपल्या परिसरातील हा सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे. सागर कापडी याला पंचगिरी करताना आपण बघतो. गणेश गायकरच्या वतीने ही हल्ली अंपायरिंग केली जाते. म्हणजे हे सगळे चांगली नाव आहेत टेनिस क्रिकेट विश्वातील. बघा एक महत्वाचा मुद्दा आपण चर्चेला घेऊ. इथे चेंडू फार उंच हवेमध्ये जात असलेला आपण बघतो. क्षेत्ररक्षक समोर आले, त्यांनी झेल सोडला. आयोजकांनी त्यांची 2 मिनिटं वाचवली. पुस्तकी ज्ञान वेगळं असतं दिनेशजी आणि प्रॅक्टिकल ज्ञान वेगळे. म्हणजे तुम्ही क्रिकेटची किती पुस्तक वाचली, किती अभ्यास केला, तरी प्रॅक्टिकल मैदानाच्या आतमध्ये उभे राहत असताना पंच म्हणून तो जो प्रेशर आहे तो हँडल करण्याची ती जी ताकद आहे ती वेगळीच असते. मग ती तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते, ती फक्त पुस्तक वाचून कधी मिळत नाही. त्याचमुळे त्या प्रेशराइज सिच्युएशन मधून जाणारे हे जे खेळाडू असतात ते पुढे जाऊन मग ऍज अन अंपायर्स म्हणून समोर येतात. त्याचं कारणच ते मुळात. एका चेंडूचा खेळ शेष. यावेळेस इथे खडे खडे फटका पुलचा आपल्याला पाहायला मिळतो. टायमिंग अप्रतिम जुळलेला आहे. हा षटकार दरम्यान आलेला आपण बघतो आणि याचबरोबर षटकाराने आत्मविश्वास मिळेल या खेळाडूला जरूर, परंतु फार मोठा अंतर इथे मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण जवळजवळ 58 धावांनी इथे विजय प्रस्थापित केलेले, तो म्हणजेच आयोजकांनी. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे, ज्याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. 12 चेंडूचा सामना केला, 48 धावा धावपलकर जोडल्या, तो फलंदाज आदित्य आहे या सामन्यातील सामनावीर खेळाडू. विनंती असेल आदित्य या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं सरचे स्वागत. हार्ड लक, टफ लक. ओम साई ठुने हार्ड लक, अवी मुरबाडे तिलक